सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं। सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं, थानेदार पोलीस स्टेशन का होता है जेल का नहीं। काय पडू का मी कदरून गेलो काय एवढी विषय धंदा झाला काय। बरं पिदाड्याचा असं लक्ष द्या, दोन पिदाडे एका जागी बसले आणि त्या दुसऱ्याला काय म्हणते ते खोकलू लागलं। एक काम कर म्हणते, खोकला जर जायचा असेल तर एक क्वार्टर आण आणि देशी पूर्ण पी म्हणते। ते म्हणते पागल आहेस का बे, दारूने कुठं खोकला जाते का म्हणते। हे दुसरं पिदाड काय म्हणते, पागल आहेस का बे, दारूनं तू घर गेलं दार गेलं बायको गेली खोकला जात नाही का म्हणे। खोकल्याचं कुठं गळा आता काही खरं नाही। चला, सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं, थानेदार पुलिस स्टेशन का होता है जेल का नहीं। सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं, थानेदार पुलिस स्टेशन का होता है जेल का नहीं। इस देश को खुद का इलाका समझने वालों, आता खतरनाक लाइन है, लक्ष द्या, शेवटची लाइन खतरनाक आहे। सौदा प्रॉपर्टी का होता है दिल का नहीं, थानेदार पुलिस स्टेशन का होता है जेल का नहीं। मनुवादियों जो खुद इस इलाके को खुद का मालिक समझते हो, इलाका कुत्तों का होता है शेर का नहीं। आता विषयाकडे तो नवरदेव, बरोबर आहे। त्यांनी असं म्हटलं की सगळे नवरदेव बसले। माझ्या बहिणीला विचारा, थोडं बोलत जा, मला संविधानाचं महत्त्व सांगायचं आहे जे तुम्ही कुठंच ऐकलं नाही। बहिणीला माझ्या, माईला माझ्या, हा माझा प्रश्न आहे, तुम्ही घराच्या बाहेर येताना नटून थटून येताना तुम्हाला कोणाची भीती होती का? जोरात बोला असं, कारण मी जे विचारत आहे ते बाबासाहेबांच्या संविधानाशी संबंधित आहे। बरं, कोणाला तुम्हाला असं म्हणायची हिंमत आहे का कुठे चालली म्हणून? आवाज काम होते देवल्या नाही। बरं, हिंमत आहे का तुम्हाला कोणाची? कार्यक्रमाला कशाला गेल्या म्हणून? क्या बात आहे, फरक लक्षात घ्या, फरक। तुम्ही नटून थटून आलात, सगळे जण नवरदेवासारखे बसले, इथं सर्वजण बिंदास बसले। आता थोडं भूतकाळात जा, बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती लागू झाली। आता पाटील साहेब तुम्ही लक्षात घ्या, ओबीसी भाऊ तुम्ही लक्षात घ्या, बाकी सर्वजण लक्षात घ्या। भूतकाळात गेलो, मनुस्मृती लागू आहे, बाबासाहेबांचं संविधान लागू नाही। मी भाषण करतोय, हा माईक माझ्यामध्ये आला, तुम्ही सर्व नटून थटून बसलात, इथं सर्वजण नवरदेवासारखे बसले। हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आता मनुस्मृती लागू झाली। काय होतं मनुस्मृतीमध्ये? कलम लक्षात घ्या, तुम्ही ऐकली नसेल, धडा होता 8वा, पाटील साहेब कितवा होता? क्या बात आहे। आणि कलम होती किती? 287। किती साहेब? ओबीसी म्हणजे कोणता समाज? लिंगायत। लक्षात घ्या बघा माझ्या मायानो बहिणीनो, आज मनुस्मृती लागू आहे या ठिकाणी आणि भरणे सरांनी जो कार्यक्रम ठेवला, मनुस्मृती असती तर काय झालं असतं लक्षात घ्या। मनुस्मृतीनं या कार्यक्रमाच्या बाबतीत तुम्ही उपस्थित झाले, त्या बाबतीत तुम्ही बसलात, त्या बाबतीत प्रकरण 8 कलम क्रमांक 287 लिहिलं काय? एक जातीर द्विजातीस्तु वाचा दारुण्या शिकणू जीवाय प्रापण्या छंद जगन्य प्रबोहीस। संस्कृत मध्ये समजलं का? बोलत जरा सर, साहजिक आहे। संस्कृत मध्ये काय लिहिलं या कार्यक्रमा संदर्भात मोरे सर? एक जातीर द्विजातीस्तु वाचा दारुण्या शिकणू जीवाय प्रापण्या छंद जगन्य प्रबोहीस। कर्मासहित सांगितलं। कोणाला ऑब्जेक्शन असेल तर मला उद्या भेटावं, मी पुस्तक दाखवितो। अर्थ घ्या पाटील साहेब, बघा करंट लागेल, करंट जे आम्ही गुरमीमध्ये आहोत की नाही, सगळी गुरमी आमची निघून जाईल। गुरमी काय सांगितलं? त्या कर्मात सांगितलं, हा कार्यक्रम असताना अरे इथे 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 ब्राह्मण सोडून, कोण सोडून? बोला, वाचा गेली नाही तुमची? कोण सोडून? मनुस्मृतीनं सांगितलं, अरे इथे पाटील नाही, ओबीसी नाही,
एसटी नाही, एससी नाही, तर मनुस्मृती कलम 287 मध्ये म्हणतो, अरे इथे इथे काय कोणी भाषण असेल, गायन असेल, कीर्तन असेल, पोवाडा असेल, धम्मदेशना असेल, ऐकण्याचा प्रयत्न केला, ब्राह्मण सोडून म्हणजे कोण मराठा ओबीसी सगळे चाले, त्याच्या कानात उकलतं तेल टाका. पाटील तुमच्या कानात उकलतं तेल टाकलं कसं वाटलं असतं बरं? उकलतं तेल टाकल्याने कोणाला चांगलं वाटलं, चांगलं वाटलं हात वर करा. हाय डेलीवर माणसं चला विषयाकडे या. पाटील त्याच कलमात सांगितलं इथे ब्राह्मण सोडून म्हणजे मराठ्याला सूट होती का? इथे ओबीसीला सूट होती का? वाण्याला सूट होती का? एससीला सूट होती का? तर मनुस्मृतीने सांगितलं इथे ब्राह्मण सोडून कोणी चांगलं बघ. तुम्ही जे स्टेज बघता, बॅनर बघता, सगळे माणसं बघता, इकडं फिरतात तिकडं फिरता, त्या बाबतीत मनुस्मृती म्हणते ब्राह्मण सोडून सगळ्यांना ऐका, इथे कोणी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे बाहेर काढा. विचार करा, डोळे बाहेर काढल्याने कोणाला चांगलं वाटलं असतं? हातवर करा. वा ये पाहा चला मजाक सोडून द्या, भानावर या. शेवटचं मनुस्मृतीमध्ये सांगितलं होतं, मी मनाचं काही सांगत नाही, कलमा सगळं सांगायलो मी. शेवटी मनुस्मृती म्हणतं इथे मराठा असेल, तेली, माळी, कोळी, मातंग, बौद्ध, वाणी सगळेच म्हणजे ब्राह्मण सोडून कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला, गाणं गाण्याचा प्रयत्न केला, कीर्तन करण्याचा प्रयत्न केला, जे आम्ही मंदिरावर कीर्तन करतो, तर मनुस्मृती काय म्हणते? त्याची जीव कल्ल्या सगळ छाटा. मायानो बहिणीनो विचार करा. मनुस्मृतीने तुम्हाला ऐकायला, बघायला, बोलायला बंदी घातली होती कलम 280 मध्ये, पण आज माझ्या बाबासाहेबांचं संविधान आलं. बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट अर्थात मूलभूत हक्क आर्टिकल 19 मध्ये बाबासाहेब म्हणतात आम्ही कानात तेल टाकलं तर सोड, डोळे फोडले सोड. साधा माझ्या माया बहिणीवर वाकडा डोळा केला तो डोळा बाहेर काढण्याचं काम संविधान करतं. इतकं बाबासाहेबांचं मोठं काम आहे की नाही? तरी पण काही लोक संविधान दिन साजरा करायचा म्हणलं की बौद्धांनीच केला पाहिजे का बाबा? काय म्हणतात आम्ही बाबासाहेबाला मानत नाही का? कुठं म्हणतात बुधवाड्यात येऊन म्हणतात बाबासाहेबाला मानत नाहीत का? वा पॉलिसी. तिकडे फरक लक्षात घ्या, फरक माहित असेल. आज महाराष्ट्रात महत्वाचा मुद्दा सांगतो मी, मराठा आरक्षण चालू आहे, ऐकलं का? पाटील तुम्ही ऐका, मराठात ना? हटक मराठा कोण आहे? कोणीच नाही का? धानकीमध्ये आहेत की नाही? आहे कोणी मराठा? एकलाच मायचा लाल दिसायला. धानकीमध्ये मराठा समाज नाही म्हणजे प्रमाण बरं आहे. ओके ओके. बघा मायानो आणि बहिणींनो, मी संविधानाचं महत्व सांगायलो. सर्व महिला बसल्यात. महिलाच्या बाबतीत एक सांगतो मी, आज मनुस्मृती असती, त्या मनुस्मृतीने सांगितलं काय? तुमच्या बाबतीत, तुमच्या म्हणजे बुद्धाच्या बायाच्या नाही, मराठ्याची बाई, तेली, माळी, कोळी, ओबीसी, वाणी, मातंग आणि ब्राह्मणाची सुद्धा मनुस्मृती सगळ्या बायाच्या बाबतीत म्हणतो. वैवाहिक विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती सेवा गुरु वासो गुराती अग्नी परिक्रिया. समजलं का?
काय म्हणतात, तुमच्यासाठी नाही, या देशातल्या सगळ्या बाया आणि ब्राह्मणासहित मनुस्मृतीनं नियम घातला. ऐका, म्हणजे बाबासाहेबांचं महत्व कळलं. संविधानाच्या अगोदर मनुस्मृती होती, ती महिलांच्या, समस्त महिलांच्या बाबतीत म्हणते, वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती सेवा गुरु वासो गुरुआती अग्नि परिक्रिया. समजलं का? बोला, समजलं का? आवाज काढा मायानो. अर्थ बघा, अर्थ बघा मायानो. मनुस्मृती म्हणतो, बाई मराठ्याची असेल, वाण्याची असेल, आदिवासीची असेल, बौद्धाची असेल, मातंगाची असेल, बाईचा जन्म 3 कारणासाठी झाला. किती कारणासाठी? एक, पती हाच परमेश्वर. कसं आहे असं मग मनुस्मृती सांगा, पुस्तक आहे. मनुस्मृतीनं सांगितलं, पती हाच परमेश्वर मानून तुम्ही प्रार्थना करा पिपळाच्या झाडापाशी किंवा देवाकडे, की हेच नमुना मला 7 जन्म भेटलं पाहिजे. मनुस्मृतीनं सांगितलं, बायांचा जन्म नवऱ्याची सेवा करण्यासाठी झाला. नंबर 1. बायांचा जन्म लेकरं पैदा करण्यासाठी झाला. नंबर 2. बायाचा जन्म घर सांभाळण्यासाठी. बाकी तुमचं काही काम नाही. नवऱ्याची सेवा करा, लेकर पैदा करा आणि घर सांभाळा, बाकी तुमचं काही काम नाही. मनुस्मृती म्हणतो, मनुस्मृती. आणि पुन्हा तुम्हीच हे करा की 7 जन्मी हाच नवरा भेटला पाहिजे. एका जागी भाषण झालं, मी एका बाईला विचारलं, ताई खरंच आहे का 7 जन्म हाच नवरा पाहिजे? ती म्हणली, दादा याचा याच जन्मात कटाळा यायला याची माफी. आता उद्या बापाचं नाव जाणे नमुना मलाच माहित आहे, म्हणजे कसं आहे ते हँडल करायचं ते. म्हणजे काय 7 जन्माचं घेऊन बसल्या म्हणजे रियालिटी आहे, सगळ्याला मान्य आहे. विचार करा मायानो आणि बहिणीनो. मनुस्मृती म्हणतं, तुमच्यासाठी नाही, मराठ्याची बाई असेल, तेली माळी कोळी वाणी सगळ्या जाती धर्माची असेल, मनुस्मृती म्हणतं, पिता रक्षती कोमारे, माता रक्षती यवने, रक्षती सावरे पुत्र, न स्त्री स्वातंत्र्य महती. कळलं का? लाईन गेले सगळे टीम होत काम झाले. तुम्हाला कळलं? बघा, मनुस्मृती म्हणतं, सर साहेब पाटील, मनुस्मृती म्हणतं, बाई बुद्धाची नाही, बाई मातंगाची नाही, बाई धनगराची नाही, बाई वाण्याची नाही, बाई मराठ्याची नाही, तेली माळी कोळ्याचीच नाही, तर ब्राह्मणाच्या बाईला आयुष्यात स्वातंत्र्य देता कामा नये. तिला सतत पायाखाली ठेवा, पायाखाली. फक्त फील करा, तुम्हाला पायाखाली ठेवायला सांगितलं. कुणाच्या? लहानपणी बापाच्या, तरुणपणी नवऱ्याच्या पायाखाली, आणि म्हातारपणी लेकराच्या पायाखाली. फक्त फील करा, म्हणजे बाबासाहेबाचे उपकार करतील. आयुष्यभर तुम्हाला पायाखाली ठेवा म्हणून सांगितलं. तुम्ही जर बायाला पायाखाली नाही ठेवलं तर मनुस्मृती बाया व्यभिचारी बनतात, बाया धंदा करणाऱ्या बनतात. विचार करा मनुस्मृती. पण माझ्या बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला भारतीय संविधान नावाचा, आणि माझ्या बाबासाहेबांनी आम्ही पायाखाली तर सोड, माझ्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राहील आर्टिकल 14ला एका फटकाऱ्यात सगळ्यात बायाला माणसाच्या बरोबरीला आणलं. एकच नाही. बघा, लाईन एकच आहे की नाही? आहे की नाही? विचार करा. उलट तुम्हाला जास्त अधिकार दिलेत बाबासाहेबांनी. विचार करा. कोणी वाकडा डोळा जरी केला, तुम्हाला माहित नसेल, माझ्या बहिणीनं, बाबासाहेब म्हणतात, एखादा नालायक माणूस माझ्या बहिणीकडे फक्त 10 सेकंद बघितलं, 10 सेकंद, तर 354 लागतं. किती सिक्युरिटी दिली माझ्या बहिणीला, विचार करा. आणि म्हणून आम्ही संविधानाचा राष्ट्रीय ग्रंथ उत्सव सोहळा हा कार्यक्रम साजरा करतो. बाकी काही नाही. तरी पण काही संविधानाला नाव ठेवण्याचं काम करतात. आजही खातात एकाचं आणि गातात एकाचं. अरे तो काळ कोणता होता? जेव्हा पायातला काटा जरी काढला ना, लोक पाटलांनी काटा काढला म्हणायचे. लोक मोरे सरांनी काटा काढला, ते काटा नाही बरं, पायातला काटा म्हणा. गेमत म्हणजे तुम्ही काटा काढला. काटा काढला की लोक विसरायचे नाही. अहो माझा त्यांनी काटा काढला म्हणायचे. म्हणजे उपकार विसरायचे नाही. आता मराठ्याला आरक्षण भेटावं. धाडकीमध्ये कोणी माझे मराठा भाऊ जर ऐकत असतील
तर आमची मागणी आहे, संविधानिक मार्गाने आमच्या मराठा बांधवाला आरक्षण भेटलं पाहिजे, ही भीम टायगर सेनेची मागणी आहे. पण मला एकाने फोन केला, आता युट्यूबवर भाषण आहेत ना, मला विचारतात, दादासाहेब मराठी आंदोलनात बाबासाहेबांचा फोटो ठेवत नाही म्हणजे बरोबर की खरं? काय म्हणतात? पहिले क्लिअर केलं, मराठा समाजाला आरक्षण संविधानिक मार्गाने भेटत असेल तर आम्ही मराठ्यासोबत आहोत, कारण संविधानापेक्षा आम्हाला कोणीही मोठं नाही. संविधानाचे निकष पाळून आरक्षण भेटत असेल तर मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. प्रश्न आला, मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनात फोटो ठेवायचा की नाही. मला विचारलं मोरे सर, दादा थोडं क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी संविधानाचा अभ्यास आहे. मी म्हणलो बा, बाबासाहेबांचा फोटो आमच्या मराठा समाजाने ठेवाव की नाही असा काही नियम नाही, कलमही नाही. बरोबर आहे की नाही? आहे का कलम अशी? नसता आम्ही गुन्हा दाखल केला असता 18 शीट सारखा. फोटो ठेवला नाही, फोटो ठेवला नाही, आम्ही सोडतो का? बरोबर आहे की नाही? पण माझ्या मराठा भावांनी आंदोलनात बाबासाहेबाचा फोटो ठेवाव किंवा नाही हा नियम आहे का? पण नैतिकतेचं काय? नैतिकतेचं काय हो? ते दादा म्हणे मला समजलंय, थोडं समजून सांगता का म्हणे. तुम्ही उत्तर द्यायचं सर्वांनी. बाबासाहेबांच्या अवलाद असाल तर जोराने आवाज काढायचा. लेकराला जन्म कोण देतो? बाप देतो की नाही? तर मेल्या काय तुम्ही? लेकराला जन्म देणारा बाप असतो की नाही? मनुस्मृती लागू करायला किंवा नाही? माय देते, बरोबर आहे? एक माय आणि नंबर 2 बरोबर आहे. इथं बापाला लागू विषयाचा बाप घ्यालो, माय चालू की मायचं घेतो, मी टेन्शन घेऊ नका. विषय बापाचा चालू आहे, त्या बापाचा. माय चालू की रमाई माय आहेत माझी. लक्षात घ्या, मायबाप अर्थात बाप लेकराला जन्म देतो की नाही? पाटील, बाप लेकराला जन्म देते ना. माय जन्म देते, बापामुळे देते. बाप दोन्ही 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 बरोबर आहे. मी तुमच्या अगोदर क्लिअर केलं, इथं बापाचा विषय चालू आहे. माय बाप तर देतातच, ते अंतिम सत्य आहे. इथं विषय बापाचा आला तिकडल्या. बघा, जसं माय बाप लेकराला जन्म देतात त्याचंच नाव टिश्यूवर टाकतात की नाही? टाकतात की नाही? आणि जर डाऊट आला तर DNA करतात. मग मार्ग आहे ना, आणि जरूर DNA केला पाहिजे. मला सांगा, माझा ओबीसी, आज मराठा समाज स्वतःला ओबीसी समजतो. बाबासाहेबांच्या आर्टिकल 19 नुसार त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यांनी ओबीसी समजावं, आरक्षण मागावं. हे आर्टिकल 19 मध्ये बसतं. तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. इथं ब्राह्मण आरक्षण मागू शकतं, ही बाबासाहेबांनी आर्टिकल 19 मध्ये लिहून टाकलं. इथं कोणाला काय मागायचं, भेटण्याचं पुढे बघू, जे होईल ते होईल. मागणी कोणालाही करता येतं. आज माझा मराठा समाज गर्वानी ओबीसी मध्ये आम्हाला घ्या, ओबीसी मध्ये आम्हाला घ्या म्हणाला की नाही? मला सांगा, तुम्ही स्वतःला ओबीसी समजतात. मला विचारायचं, या ओबीसी शब्दाला जन्म कुणी दिला? अंदाजावर आणणं का मी तारीख विचारल? पूर्ण माहित असेल तर बोला. बघा, ओबीसी शब्द कुठून आला? बाबासाहेब 1928 ला आमदार होते. ब्रिटिश सरकारने या देशातील कोणत्या माणसाला आरक्षण द्यावं म्हणून त्यासाठी OSB स्टार्ट नावाचं कमिशन भारतात वाट लावलं. कमिशन भारतात आलं. आरक्षण कुणाला द्यायचं? SC व्याख्या क्लिअर होती दलिताची, आदिवासींची व्याख्या क्लिअर होती. ज्यांच्यापासून विंटाळ होतो तो दलित, जो गावाच्या बाहेर राहतात, जंगलात राहतात तो आदिवासी. OSB स्टार्ट कमिशनने SC आणि ST ला आरक्षण दिलं. जसं 2 क्लिअर झालं, शेवटी बाबासाहेबाला कळलं. बाबासाहेबांनी OSB स्टार्ट कमिशनची भेट घेतली. ऐका मन लावून. OSB स्टार्ट कमिशनला म्हणलं, साहेब, जसं SC ला तुम्ही आरक्षण दिलं, जसं ST ला आरक्षण तुम्ही दिलं, आज या देशात असा वर्ग आहे ज्याला आरक्षणाची गरज आहे. OSB स्टार्ट कमिशननी बाबासाहेबाला, बाबासाहेबाला
नाही ना विनकर साहेब, गायन महत्वाचं आहे की भाषण महत्वाचं आहे? भाषण बंद करतो आता. नाही बंद करतो मी आता, मला फार काही जोश नाही भाषण करायचा. मी म्हणलं तर कसं करू, भाषण करू का बंद करू? हा, कारण का मला काय सेकंदावर पैसे भेटणार आहेत, पण मला माहित आहे ही जी माहिती तुम्हाला भारतात कुठंच भेटली नाही. तुम्ही सुद्धा बोलले पाहिजेत. शेवटचा मुद्दा, बाबासाहेबांचं महत्व कमी करण्याचे लोक काही काम करत आहेत. बाबासाहेबांनी OSB स्टार्ट कमिशनची भेट घेतली आणि सांगितलं, साहेब असा वर्ग आहे ज्याला आरक्षणाची गरज आहे. OSB स्टार्ट कमिशननं विचारलं, साहेब कोणता वर्ग? जगाच्या पाठीवर तेव्हापर्यंत OBC हा शब्द कोणी ऐकला नव्हता. जगाच्या पाठीवर OBC नावाचा शब्द अस्तित्वात नव्हता. बाबासाहेब पहिल्यांदा त्यांना सांगतात, ते म्हणतात असा कोणता वर्ग? तर बाबासाहेब जगाच्या पाठीवर पहिल्यांदा म्हणाले, काय म्हणाले? OBC. म्हणजे बाबासाहेबांनी जगाच्या पाठीवर पहिल्यांदा OBC शब्दाला जन्म दिला आणि ती जन्म तारीख होती 5 मार्च 1930. म्हणजे OBCचा अदोर बॅकवर्ड क्लासचा जन्मदाता कोण आहे? कोण आहे जन्मदाता? मग एकीकडे स्वतःला OBC समजायचं आणि त्याचाच फोटो लावायचा नाही. एवढंच नाही, बाबासाहेबांनी हुई शूद्र पूर्वी कोण होते त्यात लिहिलं. या देशात OBCची लोकसंख्या किती आहे आम्हाला माहित नाही, आणि म्हणून OBCचे प्रश्न सोडवायचे असेल तर पहिल्यांदा जनगणना करा. एवढंच नाही, बाबासाहेबांनी 1952 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि सांगितलं, माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन सत्तेत जर आला तर OBCला मी तात्काळ सरसगट मराठा सगट आरक्षण देईन. एवढंच नाही, जेव्हा या देशाचं संविधान बाबासाहेबांच्या हातात आलं, भारतीय संविधान भाग 16 आर्टिकल 340 मध्ये माझ्या मराठा सहित जेवढ्या 300-400 जाती आहेत सगळ्याला आरक्षण दिलं. आणि मग मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्यासाठी मागणी करणारा, संविधानात तरतूद करणारा, OBCला जन्म देणारा त्या बाबासाहेब तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला मला विचारायचं, ज्याला बाबासाहेब जमत नाहीत ते तुम्हाला जमतील का? ते तुम्हाला जमतील का? ज्याला बाबासाहेब जमत नाही ते तुम्हाला जमतील का? आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, आणि ज्यानं सगळं काही तुमच्यासाठी केलं त्याचा फोटो तुम्ही लावू शकत ना. दुःखाची गोष्ट आहे की नाही? हा कृतज्ञपणा आहे बघा. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वाला सांगू इच्छितो, मायानो आणि बहिणीनो, तुम्हाला जे मिळालेलं मतदान, बाबासाहेबांची कृपा, मराठा, तेली, माळी, कोळी सगळ्या जाती धर्माचे, मुसलमानाचे जे मतदान करतात, कोणाच्या कृपेमुळे? मराठ्याला मतदान आहे की नाही? OBCला मतदान आहे की नाही? आदिवासीला मतदान आहे की नाही? मुसलमानाला मतदान आहे की नाही? एकाच्या तर घरात बघा बुद्ध सोडून फोटो आहे का? ही बेईमान जात या देशात निर्माण झालेली आहे बघा. साधं मतदान घ्यायचं असेल तर मोरे सरला 4 तास जावं लागतं. बाबा 5 वाजले की करणार मतदान. थांबाना सर 2 मिनिटं आहेत की? बापा रे, तुरम खान तो वागतो त्या दिवशी, अहो भाऊ 2च मिनिट राहिले आता मतदान करा की? करतो ना सर, 1 मिनिट राहिलाय की? ही आकड कोणामुळे रे भाऊ? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. तुम्ही जे मतदान करता, तुम्ही जे भाषण करता, तुम्ही जे आंदोलन करता, तुम्ही जे आरक्षण करता, माझ्या माय बहिणीचे संरक्षण करता, माझी माय बहिणी कलेक्टर, आमदार, खासदार जे झाली, याला काय कारणीभूत आहे? बाबासाहेबांचं. आणि ते संविधान बदललं तर चालू आहे बदलायचं, आता शेवटाकडे बोलतोय. झालं एंड माझ्या भाषणाचा. ते जर संविधान बदललं, परवा सदानंद भोसले संस्थापक अध्यक्ष मराठा सौराष्ट्र संघटना सर त्यांनी मागणी केली, नावा सगळं सांगतो. काय सांगितलं? म्हणे संविधान जुनं झालं, बदलून टाका. मान्य आहे तुम्हाला संविधान बदललं? तुम्हाला मान्य आहे? सदानंद भोसले संस्थापक अध्यक्ष मराठा सौराष्ट्र संघटना त्यांनी सांगितलं, आम्हाला आरक्षण देता येत नसेल, आरक्षण रद्द करा. नंबर 2, संविधान जुनं झालं, बदला. नंबर 3, आम्हाला आरक्षण देता येत नसेल तर सगळे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप करा. नंबर 1चं उत्तर देतो, म्हणे संविधान जुनं झालं, बदला. घडव्या या मायचा नवरा साधा बदलता येत नाही तर संविधानात तरतूद केलेली आहे.
कारण हिंदू विवाह कायदा 1955 कलम सांगायला मी, एखाद्या बाईचा नवरा बदलायचा असेल तर हिंदू विवाह कायदा 1955 आर्टिकल 13 नुसार सगळ्या प्रक्रिया पार करावं लागतात. संविधानाचं फोटो घेऊन बसला, तुझ्या बायकोला तू उद्या जुना वाटला तर काय करावं? त्या मला सांगायचं, अबे येड्या, संविधान जुनं नाही, संविधान जुनं नाही येड्या. संविधान तर सोनं व सोनं कधी जुनं होते का रे? सोनं जुनं होते का? सोन्याचा आजचा भाव तेवढाच. आणि आजीने पुरून ठेवलेला 200 वर्षापूर्वी सोन्याचा भाव, म्हाताऱ्यानं पुरून ठेवलेला सोन्याचा भाव, 200 वर्षापूर्वी सोन्याचा भाव, म्हणजे सोनं कधी जुनं होतं का? म्हणजे संविधान बदला. वेड्या, संविधानाच्या 70 वर्षात आज माझा भारत देश खऱ्या अर्थाने एक संघ असेल. या देशातील 29 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 10 धर्म, 7,500 जाती, 3,000 भाषा, शेकडो पंथा परंपरा, या सगळ्यांना सुरक्षित जर कोणी ठेवलं असेल ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. तुला तर तुझी बायकोही सांभाळता येत नाही. दुसरा मुद्दा सांगितला, आम्हाला आरक्षण देता येत नसेल. आता हे सांगतो, अरे मराठ्याला तर आरक्षण भेटलं पाहिजे. संविधानाचे निकष पाळून जर ब्राह्मणाला जरी आरक्षण भेटत असेल ना, मोठ्या मनाचा बाबासाहेबाचा समाज ते जळणारा नाही. फक्त संविधानाचे निकष पूर्ण करा, कोतळा बाहेर काढून जमणार नाही, संविधानाला नख लावून जमणार नाही. म्हणे आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर मग एक करा, सगळ्याला सारखं देऊन टाका म्हणे, ज्याची तेवढी लोकसंख्या. काय अलिबाबाची शिरणी होईल काय? हे घे तुला शिरणी, हे घे तुला. बरं वाटा थांब, तू मत ऐकला तर मला सांगू नको. ते म्हणते काय माणूस हुशार बसला बा, सगळं दादा सगळं गाईड करायला काय सांगितलं ना, मला माहित आहे ना. शेवटचा मुद्दा कोणी नाही सांगितला, विचार करा. गायनाचा कार्यक्रम असेल, भाषणात असेल, बाबासाहेबाला मानणाऱ्या माणसाचे कार्यक्रम टाइमपास म्हणून असतात का? मनोरंजन म्हणून असतात का? एन्जॉय म्हणून असतात का? अरे एन्जॉयच असतात. आमच्या भरे सरांनी गौतमी पाटील आणली नसती का? बाबासाहेबांचे कार्यक्रम मेलेल्या माणसाला जागे करण्यासाठी असतात. बाबासाहेबांचे कार्यक्रम जागे झालेल्या माणसाला उभे करण्यासाठी असतात. बाबासाहेबांचे कार्यक्रम उभ्या झालेल्या माणसाला एका हातात शिवाची नंगी तलवार आणि दुसऱ्या हातात अन्याय अत्याचार विरोधात लढण्यासाठी, माया बहिणीचं संरक्षण करण्यासाठी, पेन देण्यासाठी असतात. हा मॅसेज सुद्धा मला या ठिकाणी द्या. आणि म्हणून हे लोक म्हणतात संविधान बदलून टाका, संविधान बदलून टाका. जाता जाता 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि कार्यक्रम ऐकायचा. सर्वांनी थांबव. पोलीस प्रशासनही आपल्याला चांगल्या कामाला सहकार्य करणार आहे. मला माहित आहे पोलीस प्रशासन वाईट कामाला सहकार्य करू शकत नाही. आणि आमच्या बिटरगाव पोलीस स्टेशनचे आमच्या आधी तरुण तडफदार स्मार्ट अधिकारी आणि त्यांची सर्व टीम ही सुद्धा शेवटी चांगल्या कामासाठी आहे याचा मला विश्वास आहे. ते मटका जुगार काय असते त्याची वाट लावतील. चांगल्या कामाला ते वाट दाखविणारे माणसं आहेत हे मला माहित आहे, तुम्हाला जरी माहित नसलं तर. शेवटाकडे म्हणे संविधान बदलून टाका. जर संविधान बदललं तर काय करायचं एवढं सांगतो आणि थांबतो. एक बाई होती, नवरा होता, एकच पोरगी झाली. कशाला पोरग पाहिजे? कशाचा? चुलीचा दिवा का? पैशाला दिवा म्हणे. पोरग पाहिजे, पोरगीची दिवा म्हणून ऑपरेशन केलं. बघता बघता पोरगी लग्नाला आली. नवरा बायकोला वाटलं एकुलतं एक लेकरू, चांगलं लग्न करूया. लग्न केलं. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली. भला मोठा बंगला, घर खायला उठलं. रात्री पोरीची आठवण तर हातावरल्या फोडासारखं पोरीला जपलं होतं. आई पोरीची आठवण करायची, माझं बाळ जेवलं असेल ना, माझं बाळ झोपलं असेल ना, आणि रडायची. हळूच थेंब पुसायची आणि मनाशी विचार करायचा काय झालं? पोरीचं लग्न झालं तर उद्या पोरीला बाळ होईल, दिवस जातील, मग आम्हाला नातू होईल, मग आम्ही खेळू त्याला, असे स्वप्न बघायचे. आणि खरंच झालं. एक दिवस कळलं, पोरीला दिवस गेले. बघता बघता 9 महिने झाले. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर शेवटचा एक फोन आला आई बापाला. म्हणे लवकर या, पोरीची तब्येत खराब आहे. फोन कट. पण हॅलो 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 कोणीच काही बोलत नाही. आई बाबाला वाटलं एवढं चांगलं, पोरीची तब्येत खराब आहे. अरे काय झालं असेल आमच्या बाळाला? काय त्यांनी फोन ठेवला असेल? ज्या लेकराला तळातावल्या पोरात सारखं आम्ही जोपासलं
ते बाळ आम्हाला सोडून तर गेलं नसेल ना. लगबगीने आई वडील निघाले. बघता बघता दवाखान्यात कळलं ऑपरेशन थिएटर मध्ये मुलगी आहे. आई आणि बाबा ऑपरेशन थिएटर मध्ये गेले. दरवाजा लावून दोघेही आई बाप आसरू गाळत त्या ठिकाणी बसतात. काय झालं असेल आमच्या पोरीचं बरं वाईट तर झालं नसेल ना मनाशी विचार करता. बाप म्हणला अरे किती स्वप्न पाहिले होते आम्ही, पोरीला बाळ होईल, आम्ही आमच्या नाताला यात्रेला घेऊन जाऊ, आगाच्या पाळण्यात बसू, गुलाबजामू खाऊ घालू, जिलेबी खाऊ घालू. कदाचित त्या बाळाचं तर बरं वाईट झालं नसेल ना. इतक्या दरवाजा काढला. दोघांनी डॉक्टर साहेबाला धरलं. डॉक्टर साहेब आमचं बाळ बरोबर आहे ना. डॉक्टर साहेब आमच्या बाळाचं बाळ बरोबर आहे ना. डॉक्टर काहीच बोलत नाही. आईला वाटलं, बापाला वाटलं डॉक्टर काहीच बोलत नाही. पोरीचं बरं वाईट तर झालं नसतं ना. आईने आम्हाला बोलला, सांगा ना डॉक्टर साहेब आमचं बाळ जिवंत आहे की नाही असे म्हणतात. डॉक्टर म्हणाले वेळ वाया घालू नका, पोरीचं बाळ आडवा आलेलं आहे. काय पोरीचं बाळ आडवा आलेलं आहे? 1 मिनिट माझ्या भाषणाचा शेवट. पोरीचं बाळ आडवा आलं? हो. मग डॉक्टर साहेब लवकर सांगा काय? पोरीच्या बाळाला मारावं लागेल. कसं करायचं? काय डॉक्टर साहेब पोरीच्या बाळाला मारायचं का? आडवा आलं मारावं लागेल. हो. तेव्हा आई वडील म्हणाले डॉक्टर साहेब अहो पोरगी आमची, पोरीचा बाळ आहे आमचा, आम्ही कसं म्हणावं त्याला मारा म्हणून. अरे त्याला वाटत नसल आईच्या उदरातून जन्म घ्यावं, सुंदर जग बघावं, आजी आणि आजोबाच्या बोटाला धरून फिरावं. डॉक्टर साहेब कसं म्हणावं मारावं? डॉक्टर चिडला. वेळ गमावशाल तर बाळही जाईल आणि पोरगी जाईल. शेवटी हृदयावर दगड ठेवून आई बापांनी निर्णय घेतला, बाळाला मारून टाका. शेवटचा प्रश्न 10 सेकंदाचा. तुम्हाला माझं भाषण संपलेलं आहे. आई बाप का म्हणले असतील बाळाला मारून टाका? त्याचं कारण असं, अरे बाळाला मारलं, आई जर जिवंत राहील उद्या 1 नाही 5 बाळाला जन्म देईल. पण जगातलं कोणताही बाळ आईला जन्म देऊ शकत नाही. या बाळाला मारलं. बहिणीनं तुम्ही मेलात तरी चालेल, तुम्ही मेलात तरी चालेल, हा दादासाहेब मेलात तरी चालेल, काही फरक पडणार नाही. पण या देशातलं संविधान जर संपलं तर तुमच्यावर बॉम्बगोळा टाकायची गरज नाही, तुम्हाला बंदुकीने मारायची गरज नाही. त्या दिवशी आम्ही संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे कोणी संविधानाच्या आडवं येईल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आडवं त्याला आडवा करील एवढी शपथ या ठिकाणी घ्यायची. एवढं सांगतो थांबतो. जय भीम, जय भारत.